नमस्कार. आज आपण एका भन्नाट विषयावर बोलणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय आणि त्याची बोलण्याची किमया. म्हणजे आपलं बोलणं एआय कसं समजतं आणि एआय स्वतः कसं बोलू शकतो. अगदी. विचार करा, आपण आपल्या फोनला किंवा स्मार्ट स्पीकरला काहीतरी सांगतो आणि ते लगेच ऐकतं. हे कसं घडतं? बरोबर. आणि ह्याच गोष्टींबद्दल आपण आज जरा सविस्तर पण एकदम सोप्या भाषेत गप्पा मारणार आहोत. यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट लर्नवर एक छान मॉड्यूल आहे त्याच्या आधारावर बोलतोय. कल्पना करा की मी तुमची शिक्षक आहे आणि आपण एकत्र हे सगळं समजून घेतोय. अगदी. आणि स्क्रीनवर जी माहिती दिसतीये त्याचा संदर्भ घेत आपण पुढे जाऊ. हो. तर उद्देश काय आहे? तर दोन मुख्य गोष्टी आहेत. एक म्हणजे स्पीच रेकॉग्निशन, आपलं बोलणं टेक्स्टमध्ये बदलणं. आणि दुसरं स्पीच सिंथेसिस, म्हणजे टेक्स्टला आवाजात बदलणं. या दोन्ही गोष्टी सोप्या करून समजून घ्यायच्यात आपल्याला. आणि हे महत्वाचं आहे, कारण म्हणजे बोलणं हा आपला नैसर्गिक संवाद आहे, बरोबर? बरोबर. आणि जेव्हा एआय आपलं बोलणं समजतं ना आणि आपल्याला प्रतिसाद देतं, तेव्हा तंत्रज्ञान वापरायला एकदम सोपं होऊन जातं, सहज वाटतं. अगदी. म्हणजे विचार करा, फोनवर बोलून कमांड देणं किती सोपं आहे. किंवा ज्यांना दृष्टीची अडचण आहे त्यांच्यासाठी माहिती ऐकण्याची सोय होते. हो ना. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी ओळख करून घेऊ, मग स्पीच रेकॉग्निशन कसं चालतं, स्पीच सिंथेसिस कसं चालतं, हे कुठे वापरतात, एक छोटा सराव पण आहे. आणि मॉड्यूलमध्ये काही प्रश्न आहेत त्याचा पण उल्लेख करूया. चला तर मग सुरू करूया. पहिली गोष्ट, स्पीच रेकॉग्निशन. स्पीच रेकॉग्निशन सोप्या भाषेत आपण जे बोलतो ते कॉम्प्युटरसाठी वाचता येईल अशा टेक्स्टमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया. जादूच म्हणा ना. म्हणजे आपलं बोलणं कॉम्प्युटर लिहून घेतो. आता इथे स्क्रीनवर बघा, स्पीच रेकॉग्निशन बद्दल काय दिलंय ते. यालाच स्पीच टू टेक्स्ट किंवा एसटीटी असंही म्हणतात. एसटीटी, ओके. आणि हे कुठे वापरलं जातं जास्त करून, म्हणजे रोजच्या वापरात? अरे, सगळीकडेच. सर्वात ओळखीचं उदाहरण म्हणजे व्हॉइस असिस्टंट. आपल्या मोबाईलवर किंवा स्मार्ट स्पीकरवर आपण म्हणतो ना, उद्याचं हवामान काय आहे, किंवा अलार्म लाव सकाळी 6चा. हो, ते तर आहेच. तिथे हेच तंत्रज्ञान काम करतं. आणखी एक महत्वाचं म्हणजे कस्टमर केअर. आपण कॉल सेंटरला फोन करतो तेव्हा आपली समस्या काय आहे हे समजून घ्यायला किंवा आपला कॉल योग्य टीमकडे पाठवायला याचा उपयोग होतो. अच्छा. आणि बैठकांचं काय? मीटिंग्समध्ये पण वापरतात? हो, नक्कीच. मीटिंगमध्ये किंवा मुलाखतींमध्ये जे बोललं जातं ते आपोआप लिहून घेण्यासाठी, म्हणजे नोट्स काढायचा त्रास वाचतो. अरे वा. आणि डॉक्टरांसाठी पण उपयोगी असेल ना? खूप. आरोग्य सेवेत डॉक्टर पेशंटच्या नोट्स बोलून रेकॉर्ड करू शकतात. त्यांचा वेळ वाचतो आणि ते पेशंटकडे जास्त लक्ष देऊ शकतात. या तंत्रज्ञानामुळे कामाचा वेग वाढतो, चुका कमी होतात. खरंय. पण हे सगळं होतं कसं? म्हणजे ही प्रक्रिया नेमकी कशी चालते? आतमध्ये काय काय होतं? ही प्रक्रिया आहे ना, ती काही टप्प्यांमध्ये होते. साधारणपणे 6 मुख्य टप्पे म्हणू शकतो. इथे स्क्रीनवर तुम्हाला हे 6 टप्पे दिसतील. ओके. पहिला टप्पा कोणता? पहिला टप्पा आहे ऑडिओ कॅप्चर, म्हणजे आवाज पकडणे. आपला माईक आहे ना, तो आपल्या आवाजाला डिजिटल सिग्नलमध्ये बदलतो. जसं कॅमेरा फोटो काढतो तसं? अगदी तसंच. इथे आवाजाची क्वालिटी म्हणजे सॅम्पलिंग रेट, उदाहरणार्थ 16 किलोहर्ट्झ महत्वाचा असतो. आणि आजूबाजूचा जो काही अनावश्यक गोंगाट असतो म्हणजे नॉईस, तो काढला जातो. म्हणजे आवाज आधी स्वच्छ केला जातो. मग दुसरा टप्पा प्री प्रोसेसिंग. यात आवाजातून फक्त महत्वाची वैशिष्ट्य, ज्यांना टेक्निकली MFCCs म्हणतात, ती काढली जातात. MFCCs हे काय आहे? मेल फ्रिक्वेन्सी सेप्स्ट्रल कोइफिशियंट्स, म्हणजे आवाजाचे असे गुणधर्म जे माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेशी जुळतात. समजा आपण चहा गाळतो ना, हो, फक्त कामाचा अर्क ठेवतो, बाकी चौथा टाकून देतो. तसंच काहीसे इथे होतं. आवाजातलं सार काढलं जातं. स्क्रीनवर MFCCs बद्दल अधिक माहिती आहे. अच्छा. म्हणजे आवाजाचं विश्लेषण झालं. पुढे काय? पुढे येतो अकुस्टिक मॉडेलिंग. अकुस्टिक मॉडेलिंग? हो, इथे खरी गंमत आहे. कॉम्प्युटर आवाजातले मूलभूत ध्वनी ओळखायला शिकतो. मूलभूत ध्वनी म्हणजे फोनिम्स. फोनिम्स. भाषेतले सगळ्यात लहान उच्चार घटक, जसं मराठीत क, ट, प किंवा इंग्रजीत कॅट मधले क, ॲ, ट हे ध्वनी. कॉम्प्युटर हे फोनिम्स ओळखायला शिकतो. यासाठी हल्ली ट्रान्सफॉर्मर सारखे मॉडेल वापरतात, जे शब्दाच्या आजूबाजूच्या संदर्भावरून ध्वनी ओळखायला मदत करतात. आणि हे फोनिम्स प्रत्येक भाषेनुसार बदलतात, बरोबर? अगदी.
इंग्रजीसाठी तयार केलेला अकुस्टिक मॉडेल थेट मराठीसाठी नाही चालणार. आपल्याला मराठीसाठी वेगळं ट्रेनिंग द्यावं लागेल. ओके, म्हणजे ध्वनी ओळखले, पण नुसते ध्वनी ओळखून कसं चालेल? शब्द आणि वाक्य कशी बनणार? बरोबर. त्यासाठी येतो चौथा टप्पा, लँग्वेज मॉडेलिंग. इथे कॉम्प्युटर शब्दांचे क्रम आणि व्याकरण समजून घेतो. म्हणजे कोणता शब्द कुठे येण्याची शक्यता जास्त आहे हे बघितलं जातं. हो, उदाहरणार्थ इंग्रजीत देर आणि देर उच्चार सारखाच, पण वाक्यात कुठे कोणता शब्द येईल हे लँग्वेज मॉडेल ठरवतं. त्यांचे घर की तेथे घर यातला फरक भाषेच्या नियमांवरून कळतो. अच्छा, म्हणजे नुसता आवाज नाही तर भाषेची समज पण लागते. नक्कीच. मग पाचवा टप्पा आहे डिकोडिंग. इथे काय होतं की अॅकोस्टिक मॉडेल आणि लँग्वेज मॉडेलच्या मदतीने अनेक संभाव्य वाक्य तयार होतात. अनेक शक्यता असतात म्हणजे. हो, एकाच आवाजाचे थोडे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. त्या सगळ्यांमधून सगळ्यात जास्त योग्य कोणतं वाक्य आहे हे निवडलं जातं. जसं गुगल मॅप आपल्याला अनेक रस्ते दाखवतो आणि मग बेस्ट रूट निवडतो. अगदी तसंच. बीम सर्च सारख्या पद्धती वापरून सर्वात संभाव्य वाक्य निवडलं जातं. आणि शेवटचा टप्पा, शेवटचा सहावा टप्पा म्हणजे पोस्ट प्रोसेसिंग. म्हणजे जे टेक्स्ट तयार झालंय त्याला व्यवस्थित स्वरूप देणं. कुठे कॅपिटल अक्षर पाहिजे, कुठे पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, हे सगळं इथे केलं जातं. वाह, म्हणजे आवाज पकडण्यापासून ते व्यवस्थित टेक्स्ट तयार होईपर्यंत 6 महत्वाचे टप्पे आहेत. थोडं किचकट वाटतंय, पण प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे. हो ना, आणि प्रत्येक टप्पा आधीच्या टप्प्यावर अवलंबून असतो. आवाजाची क्वालिटी चांगली नसेल तर पुढचं सगळं बिघडू शकतं. खरंय. चांगला माईक, शांत जागा, स्पष्ट बोलणं हे सगळं महत्वाचं आहे सुरुवातीला. आणि मग अर्थातच चांगल्या अकुस्टिक आणि लँग्वेज मॉडेल्स. तर हे झालं स्पीच रेकग्निशन, म्हणजे बोललेलं टेक्स्टमध्ये कसं येतं ते. आता याच्या अगदी उलट बघूया. म्हणजे टेक्स्टचं रूपांतर बोलण्यात. बरोबर, स्पीच सिंथेसिस. आता स्क्रीनवर स्पीच सिंथेसिस बद्दलची माहिती बघा. स्पीच सिंथेसिस किंवा टेक्स्ट टू स्पीच, TTS, म्हणजे लिहिलेले टेक्स्ट कॉम्प्युटर आपल्याला वाचून दाखवतो. याचे उपयोग तर आपल्याला लगेच आठवतात. सर्वात कॉमन म्हणजे GPS नॅव्हिगेशन. हो, पुढच्या चौकात उजवीकडे वळा. हा आवाज म्हणजे स्पीच सिंथेसिसच. आणखी कुठे? चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंट्स, ते आपल्याला बोलून उत्तर देतात ना, हां ते याच तंत्रज्ञानामुळे. हां आणि ॲक्सेसिबिलिटीसाठी पण खूप महत्वाचे आहे. ज्यांना दिसण्यात अडचण आहे अगदी. त्यांच्यासाठी स्क्रीनवरचा मजकूर वाचून दाखवणं, पुस्तकं ऐकवणं, यासाठी TTS खूप उपयोगी आहे. ई-लर्निंगमध्ये पण वापरतात. ऑनलाईन कोर्सेसमध्ये माहिती वाचून दाखवतात. गेम्समध्ये पात्रांना आवाज देण्यासाठी पण याचा उपयोग होतो. ओके, मग हे कसं काम करतं? टेक्स्टचं आवाजात रूपांतर कसं होतं? याचे पण टप्पे असतीलच? हो, याचे साधारण 4 मुख्य टप्पे आहेत. इथे स्क्रीनवर हे 4 टप्पे दिले आहेत बघा. हां, दिसतायत. पहिला कोणता? पहिला आहे टेक्स्ट नॉर्मलायझेशन. म्हणजे टेक्स्टला आवाजात बदलायच्या आधी ते वाचायला सोपं केलं जातं. म्हणजे काय करतात नक्की? म्हणजे बघा, टेक्स्टमध्ये संक्षिप्त रूपं असतात, जसं डॉक्टर किंवा उदाहरण, हां किंवा आकडे असतात, चिन्ह असतात, डॉलरचं चिन्ह, तारखा, या सगळ्यांना पूर्ण शब्दात बदललं जातं. अच्छा, म्हणजे डॉक्टर जोशी असेल तर डॉक्टर जोशी असं करणार. 3 वाजले असेल तर 3 वाजले असं. बरोबर. $50चं $50. हो, असं केल्याने पुढे उच्चार करायला सोपं जातं. ओके, म्हणजे टेक्स्ट साफ केलं. मग दुसरा टप्पा लिंग्विस्टिक अनालिसिस. लिंग्विस्टिक अनालिसिस. इथे टेक्स्टमधल्या प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा करायचा हे ठरवलं जातं. म्हणजे कोणते फोनीम्स वापरायचे. परत फोनीम्स आले. हो, इथे ग्राफीम टू फोनीम नावाचं तंत्र वापरतात. म्हणजे अक्षरांवरून ग्राफीम, उच्चार, फोनीम कसा करायचा हे ठरतं. हे का गरजेचं आहे? स्पेलिंग प्रमाणे वाचलं तर नाही चालणार. नाही चालणार. विशेषतः इंग्रजीसारख्या भाषांमध्ये स्पेलिंग आणि उच्चार यात खूप फरक असतो. बघा ना, दो, थ्रू, कॉफ, रफ, स्पेलिंग वेगळी, उच्चार वेगळे. खरंय. आणि रीडचं उदाहरण पण आहे. आय रीड बुक्स आणि आय रेड दॅट यस्टरडे. स्पेलिंग तेच, उच्चार वेगळा. हो. हे पण G2P ठरवतो का? हो, वाक्याच्या संदर्भानुसार योग्य उच्चार निवडला जातो. हे खूप महत्वाचं आहे, नाहीतर अर्थाचा अनर्थ होईल. ओके, म्हणजे उच्चार ठरले पण आवाज नैसर्गिक वाटायला अजून काहीतरी लागेल ना? आपण रोबोट सारखं नाही बोलत. अगदी बरोबर. तोच तिसरा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा, प्रोसोडी जनरेशन. प्रोसोडी
म्हणजे काय? प्रोसोडी म्हणजे बोलण्यातल्या नैसर्गिक चढ-उतार, लय, रिदम, वेग, कोणत्या शब्दावर जोर द्यायचा, स्ट्रेस, कुठे थांबायचं, पॉजेस, आवाजाचा सूर, इंटोनेशन, हे सगळं मिळून प्रोसोडी बनते. अच्छा, जसं मी म्हणाले, मी असं म्हणालो नाही, ह्या वाक्यात असं वर जोर दिला तर अर्थ वेगळा. आणि मी असं म्हणालो नाही, इथे म्हणालोवर जोर दिला तर अर्थ अजून वेगळा. हा फरक प्रोसोडीमुळे येतो. हो ना, नाहीतर आवाज एकदम सपाट रोबोटिक वाटेल. कृत्रिम आवाज ओळखू येण्याचं हेच मुख्य कारण असतं बऱ्याचदा. नेमके नैसर्गिकपणा आणण्यासाठी प्रोसोडी जनरेट करणं खूप महत्वाचं आहे. हल्लीचे मॉडेल्स हे खूप चांगल्या प्रकारे करतात. ओके, मग चौथा टप्पा कोणता? चौथा आणि शेवटचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष आवाज तयार करणे, स्पीच सिंथेसिस. आत्तापर्यंत जे काही ठरलं, म्हणजे कोणते फोनिम्स, कशी प्रोसोडी, त्यानुसार कॉम्प्युटर प्रत्यक्ष आवाजाच्या लहरी, ऑडिओ वेव्हफॉर्म तयार करतो. म्हणजे फायनल ऑडिओ बनतो इथे. हो, यासाठी आता न्यूरल वोकोडर्स वापरले जातात. वेव्हनेट, हायफाय जेएन ही काही उदाहरणं आहेत. हे खूप नैसर्गिक आणि स्पष्ट आवाज तयार करू शकतात. कमाल आहे. म्हणजे टेक्स्ट घेतलं, ते सोपं केलं, त्याचे उच्चार आणि लय ठरवली आणि मग त्याचा आवाज बनवला. अगदी अशी ही प्रक्रिया आहे टेक्स्ट टू स्पीचची. तर आपण आता दोन्ही बाजू बघितल्या. बोलणं टेक्स्टमध्ये कसं जातं आणि टेक्स्ट बोलण्यात कसं येतं. थिअरी झाली, आता थोडं प्रॅक्टिकल करूया. चालेल. या मॉड्यूलमध्ये एक छोटा सराव पण दिला आहे. इथे स्क्रीनवर बघा, एक्सरसाइज एक्सप्लोर अँड AI स्पीच सिनारिओ हा भाग. हो, दिसतोय. चॅट प्लेग्राऊंड आहे इथे. बरोबर. यात काय करायचंय तर एक AI मॉडेल आहे Phi 3 मिनी. त्याच्याशी आपण बोलू शकतो. म्हणजे चॅटबॉट सारखं. हो, पण इथे आपण बोलून पण संवाद साधू शकतो. पायऱ्या सोप्या आहेत. आधी लिंकवर जायचं, http.akms chat playground. मॉडेल लोड होण्याची वाट बघायची. ओके. मग आपण टाईप करून प्रश्न विचारू शकतो. समजा, इंग्लंडची राजधानी कोणती? AI उत्तर देईल. मग सेटिंग्जमध्ये जाऊन स्पीच टू टेक्स्ट म्हणजे STT चालू करायचं. अच्छा. आणि माईकचं बटन दाबून बोलायचं. समजा विचारलं, लंडनमध्ये कोणते विमानतळ आहेत? मग आपलं बोलणं टेक्स्टमध्ये टाईप होईल. म्हणजे स्पीच रेकग्निशनचं प्रात्यक्षिक झालं. बरोबर. आणि मग अजून एक गंमत, सेटिंग्जमध्ये जाऊन टेक्स्ट टू स्पीच म्हणजे TTS चालू करायचं. तिथे वेगवेगळे आवाज निवडायचा पर्याय पण आहे. ओके. आणि मग परत माईक वापरून प्रश्न विचारायचा. समजा, लंडनमध्ये वाहतुकीचे पर्याय काय आहेत? तर आता AI आपल्याला बोलून उत्तर देईल. अरे वा, म्हणजे दोन्ही तंत्रज्ञान लगेच वापरून बघता येतील. हो, मजा येईल हे करून बघायला. ज्यांच्याकडे आता हे मॉड्यूल उघडं आहे त्यांनी नंतर शांतपणे नक्की करून बघावं. नक्कीच. स्वतः करून बघितल्याने जास्त चांगलं समजतं. आणि या मॉड्यूलच्या शेवटी आपण जे शिकलो त्यावर आधारित काही प्रश्न पण आहेत. मॉड्यूल असेसमेंट विभाग बघा स्क्रीनवर. हां, दिसतंय. हे प्रश्न म्हणजे आपण ज्या संकल्पना समजून घेतल्या त्या कितपत कळल्या हे तपासायला मदत करतात. जसं की फोनम्स म्हणजे काय, किंवा प्रोसोडी का महत्वाची आहे, असले प्रश्न. म्हणजे परीक्षेसारखं नाही, फक्त आपल्या समजुतीसाठी. अगदी. काळजी करायचं कारण नाही. तर आपण स्पीच रेकग्निशन आणि स्पीच सिंथेसिस या दोन्ही महत्वाच्या गोष्टी कशा काम करतात आणि कुठे वापरल्या जातात हे पाहिलं. हो, तर आजच्या या सत्रातून आपण काय काय महत्वाचं शिकलो त्याचा एक छोटा आढावा घेऊया का? नक्कीच. आपण पाहिलं की स्पीच रेकग्निशन म्हणजे बोललेलं टेक्स्टमध्ये बदलणं. त्याचे 6 टप्पे बघितले. आवाज पकडणं, ऑडिओ कॅप्चर, महत्वाचे फीचर काढणं, MFCCs, ध्वनी ओळखणं, अकाउस्टिक मॉडेलिंग, कोडिंग आणि शेवटी टेक्स्ट सुधारणं, पोस्ट प्रोसेसिंग. बरोबर. आणि ह्याचे उपयोग पण बघितले. व्हॉइस असिस्टंट, कस्टमर केअर, मीटिंग नोट्स, आरोग्य सेवा. आणि मग आपण स्पीच सिंथेसिस बघितलं, म्हणजे टेक्स्टचं बोलण्यात रूपांतर. हो, त्याचे 4 टप्पे. टेक्स्ट सोपं करणं, नॉर्मलायझेशन, उच्चार आणि ध्वनी ठरवणं, लिंग्विस्टिक अनालिसिस G2P, नैसर्गिक चढउतार आणि लय तयार करणं, प्रोसोडी, आणि शेवटी प्रत्यक्ष आवाज बनवणं, सिंथेसिस. आणि ह्याचे उपयोग GPS, दृष्टीहीन व्यक्तींसाठी मदत, चॅटबॉट्स, ई-लर्निंग. आपण एका सरावाचा आणि असेसमेंटचा पण उल्लेख केला. आणि महत्वाचं म्हणजे या दोन्ही क्षमता जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण मशीनसोबत जास्त नैसर्गिकपणे संवाद साधू शकतो. खरंय. व्हॉइस असिस्टंट किंवा इंटरॅक्टिव्ह कस्टमर सर्व्हिसमध्ये हेच तर होतं. बघा,
AI आणि तंत्रज्ञान म्हटलं की सुरुवातीला थोडं अवघड वाटू शकतं, पण असं सोप्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने समजून घेतलं की आत्मविश्वास वाढतो, नाही का? नक्कीच. आणि आज आपण या जगातलं एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. हळूहळू सराव केल्याने गोष्टी अजून सोप्या वाटू लागतात. अगदी. आणि आज आपण मशीनला बोलून सूचना देतो किंवा ती आपल्याला माहिती वाचून दाखवते. पण जरा भविष्याचा विचार करा. आपण मशीनसोबत अजून किती सहज आणि खोलवर संवाद साधू शकू? शक्यता काय आहेत? फक्त कमांड देण्यापलीकडे किंवा माहिती वाचून दाखवण्यापलीकडे? म्हणजे भावना समजून घेणं किंवा विनोद करणं असं काही? कदाचित. किंवा अजून काहीतरी वेगळंच. विचार करा, या तंत्रज्ञानाच्या शक्यता कुठेपर्यंत जाऊ शकतात. यावर विचार करायला हरकत नाही. खरंच खूप इंटरेस्टिंग विचार आहे हा. आजच्या या सखोल चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि ऐकणाऱ्या सर्वांचे आभार. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.